राज्यात आज कोरोनाच्या 14 नवीन रुग्णांचं निदान। महाराष्ट्र सरकार सतर्क। नागपूरमध्ये डॉक्टर आणि अधिकाऱ्यांची तातडीची बैठक। कफनजोर आणि खिचडी चोर विरोधही कमी पडतील एवढा कोरोना काळात भ्रष्टाचार। मुख्यमंत्र्यांचा आरोप। पेंग्विन प्रकरणापासून टेंडर घोटाळ्याला सुरुवात। शिंदेंचा नाव न घेता ठाकरे पितापुत्रांवर आरोप। शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी संपली। 10 जानेवारीपर्यंत निकाल देण्याची शक्यता। विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष। जातीय जनगणनेला विरोध करून आरएसएसनं महाराष्ट्रातलं आरक्षण संपवण्याचा घाट घातलाय। नाना पटोलेंचा आरोप। तर जनमताचा विचार करून निर्णय घेणार। रेशीम बागेतील अभिवादनानंतर मुख्यमंत्र्यांची सावध प्रतिक्रिया। राज्यातल्या दूध उत्पादकांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान। दुग्ध विकास मंत्री विखे पाटलांची विधानसभेत घोषणा। 1 जानेवारीपासून अंमलबजावणी। वाराणसीत नरेंद्र मोदी विरुद्ध प्रियंका गांधीमध्ये सामना रंगण्याची शक्यता। इंडिया आघाडीच्या बैठकीत ममता बॅनर्जींनी प्रस्ताव ठेवल्याची सूत्रांची माहिती। भंडाऱ्याची उधळण म्हणजे